ताई, तुमचा देवावर विश्वास आहे का? प्रचिती कधी आली का तुम्हाला? माझे पप्पा मी जेव्हा 20 वर्षाची होती तेव्हा गेले. पप्पा गेल्यानंतर 15वा का 16वा दिवस होता. रात्रीचे 9-10 वाजले असतील. झोपायची वेळ होती आणि मला झोप येत नव्हती. मला पाहिजे होतं की माझ्या मम्मीने मला थापटलं पाहिजे. तर मी माझ्या मम्मीच्या रूम मध्ये गेले. तर मध्यभागी मम्मी होती, एका बाजूने माझा भाऊ होता, एका बाजूने माझी बहीण होती. मग मी त्या दोघांना थापटत होती. मनात विचार आला की ते तर छोटे आहे, त्यांना मम्मी पाहिजे. मी मोठी होते त्यांच्यापेक्षा, पण मी पण 20 वर्षाचीच होते. सो मी आले आणि रडत होते. सो मला ना एक गोष्ट आठवली की मी एक व्हिडिओ पाहिला होता आणि ती असं बोलत होती की तुमचे जे गुरु असतात ते तुमची आई पण बनू शकतात, तुमचे जे गुरु असतात ते तुमचे वडील पण बनू शकतात. मला जसं हे आठवलं तसं मी माझ्या बेडवरून उतरले. माझ्या कपाटात कुठेतरी खाली कोपऱ्यात एक छोटासा माझे गुरुदेव श्री श्री रविशंकरजींचा फोटो होता. सो मी तो फोटो शोधला की त्याच्यावर थोडी धूळ होती, तो मी साफ केला. आणि तुम्हाला सांगू त्याच्यानंतर किती किती रात्री होत्या जेव्हा मी तो फोटो जवळ घ्यायची आणि आय यूज टू टेल दॅट पिक्चर की ती बाई त्या व्हिडिओत म्हणत होती की गुरु तुमची आई पण बनू शकतात, गुरु तुमचे वडील पण बनू शकतात. सो यू बिकम माय मदर अँड यू पॅट मी लाईक अ मदर, यू पॅम्पर मी लाईक मदर. आणि माहिती नाही तसं बोलून बोलून रडून रडून मी झोपून जायचे. अशा किती किती रात्री होत्या. जर तुम्ही देवाविषयी म्हणाल, मी पहिलं म्हणेल की माझ्या गुरुदेवांवर खूप श्रद्धा आहे. दुसरी गोष्ट, मी माझ्या मम्मीला, माझ्या पप्पांना, माझ्या परिवाराला कुलदेव आणि कुलदेवीचं सेवा करताना बघितलंय. मला त्याचाही खूप आदर आहे. आणि स्वामीनारायण देव सुद्धा म्हणजे खूप असे जवळचे आहेत. फरक पडतो आयुष्यामध्ये जर आपण स्पिरिच्युअल असलो. जीवन सुंदर होतं, म्हणजे जीवनात रस येतो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.